नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय का? काळजी करू नका. आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मर रोगाची लक्षणे आणि त्यावर 100% प्रभावी उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, ज्यामुळे तुम्हाला या रोगाचे नियंत्रण करता येईल. मर रोग कसा ओळखायचा? जर तूर पिकाची पाने पिवळी पडली असतील, वाळायला लागली असतील, मुळे सुकत असतील किंवा झाड अचानक गळून पडत असेल तर तुमच्या पिकाला मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची लक्षणे आहेत. पण काळजी करू नका, यावर उपाय आहेत. मर रोगासाठी ठोस उपाय काय आहे? मर रोगाला रोखण्यासाठी तुम्ही 2 पद्धतीने उपाय करू शकता. 1. रोगाचा प्रादुर्भाव होण्याआधी नियोजन. 2. मर रोग झाल्यावर उपाय. 1. रोगाचा प्रादुर्भाव होण्याआधी नियोजन. पहिला उपाय, बीज प्रक्रिया. तूर लागवड करण्याआधी 20 ग्रॅम ट्रायकोडर्मा विरिडीने बीज प्रक्रिया करा. यामुळे रोगाला सुरुवातीपासूनच आळा बसतो. बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकातील मर रोग तसेच इतर कीड रोग 70% पर्यंत कमी होतात. किंवा दुसरा उपाय, खते मिसळून वापरणे. ब्लू कॉपर 500 ग्रॅम खतात मिसळून तूर पिकाच्या मुळाजवळ टाका. यामुळे रोग होण्याची शक्यता कमी होते. मर रोग झाल्यास उपाय, जर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर रोको बुरशीनाशक 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळा आणि पिकाच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करा. यामुळे मुळावरील रोगाचे प्रभावी नियंत्रण करता येईल. आणि रोगग्रस्त झाडे उपटा. ज्या झाडावर रोग दिसत असेल ती झाडे लगेच उपटून शेताबाहेर नष्ट करून टाका. ज्यामुळे रोगाचा फैलाव थांबतो. शेतकरी मित्रांनो, तुमचे पीक वाचवण्यासाठी हे उपाय त्वरित अंमलात आणा. आमच्याकडून या औषधांची खरेदी करण्यासाठी व्हॉट्सअप करा किंवा कमेंट करा. तुमच्या शेतासाठी योग्य मार्गदर्शन आणि औषधे मिळण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे कमेंटमध्ये कळवा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.